आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडी आणि विशेषतः काँग्रेसला जोरदार धक्के बसताना दिसत आहेत. असाच एक नवीन धक्का काँग्रेसला बसला आहे. काँग्रेसचे जालना विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी काँग्रेसला रामराम करून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. कैलास गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशाने भाजपची ताकद वाढणार आहे. मात्र या प्रवेशाने खरा शह हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला देण्यात आला आहे, अशी चर्चा आहे. कैलास गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशाचा फायदा भाजप आणि स्वतः गोरंट्याल यांना कसा होईल आणि शिवसेनेला कसा शह देण्यात आला आहे, या संदर्भात जाणून घेऊया या व्हिडिओमधून. नमस्कार, मी एपी आणि तुम्ही पाहताय मुद्द्याचं बोला. जालना विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, भाजपचे खासदार अशोकराव चव्हाण आणि रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत कैलास गोरंट्याल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत कैलास गोरंट्याल यांचा पराभव झाला होता. शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी 31,000 मतांनी कैलास गोरंट्याल यांचा पराभव केला होता. तेव्हापासूनच कैलास गोरंट्याल हे काँग्रेसवर नाराज आहेत, अशी चर्चा होती. विद्यमान आमदार असताना देखील तिकीट देण्यात विलंब झाला व त्यामुळे निवडणुकीत माझा पराभव झाला, असं गोरंट्याल यांचं म्हणणं आहे. जालन्याचे खासदार कल्याण काळे यांनी काही दिवसांपूर्वी कैलास गोरंट्याल यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तो प्रयत्न असफल ठरला आहे. कैलास गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशाचे पहिलं कारण आहे ते म्हणजे गोरंट्याल यांना सक्रिय राजकारणात पुन्हा प्रवेश करायचा आहे. 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत कैलास गोरंट्याल यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांच्या मनात विधान परिषदेची सुप्त इच्छा आहे, असं देखील बोललं जात आहे. ती इच्छा प्रामुख्याने भाजप पूर्ण करू शकतं. दुसरं कारण म्हणजे जालना नगर परिषद आता महानगरपालिका झाली आहे. त्यामुळे कैलास गोरंट्याल यांना आपली ताकद दाखवण्याची संधी आहे. व काही बातम्या अशा देखील आहेत की कैलास गोरंट्याल यांचे चिरंजीव अक्षय गोरंट्याल हे देखील आगामी काळात होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत लढण्यासाठी इच्छुक आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी गाठीभेटी देखील सुरू केल्या आहेत व कैलास गोरंट्याल आता महानगरपालिका निवडणुकीत चिरंजीवांना लॉन्च करणार आहेत, अशी चर्चा आहे. तर भाजप देखील महानगरपालिका निवडणुकीची जबाबदारी ही कैलास गोरंट्याल यांच्या खांद्यावर देऊन जालना महानगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीत भाजपची सत्ता आणण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे भाजप एक नेता आपल्या गटात घेण्याच्या प्रयत्नात आहे आणि परिणामी याचा फायदा भाजपला नक्कीच होईल व भाजप आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळाचा नारा देखील देऊ शकतं. मात्र कैलास गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशाने खरा शह हा शिंदेच्या शिवसेनेला दिला जात आहे. सध्या जालन्याचे तर हे शिवसेनेचे अर्जुन खोतकर आहेत. 1995 पासून खोतकर आणि गोरंट्याल हे आलटून पालटून आमदार होत आले आहेत. तर दुसरीकडे अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यातील संघर्ष हा अनेक काळापासून चालत आलेला आहे. त्यात 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला आहे व सध्या दानवे यांना देखील राजकीय मित्रांची साथ गरजेची आहे. त्यामुळे कैलास गोरंट्याल यांचा पक्षात प्रवेश करून घेत भाजप रावसाहेब दानवे यांना ताकद देऊन त्यांच्यासाठी 2029 ची तयारी करत आहे का, असा प्रश्न निर्माण होताना दिसत आहे. तसेच कैलास गोरंट्याल यांना पक्षात प्रवेश देऊन भाजप अर्जुन खोतकर यांच्या विरोधात पर्याय निर्माण करताना दिसत आहे. मागील काही काळात भाजप काँग्रेसचे किंवा विरोधातील असे नेते पक्षात घेत आहे की जे माजी आमदार आहेत व ते नेते 2029 मध्ये भाजपचे अधिकृत उमेदवार होऊ शकतात. त्यामुळे कैलास गोरंट्याल यांच्या पक्षप्रवेशाने खरा शह हा शिंदेच्या शिवसेनेला दिला जात आहे, असं बोललं जात आहे. या संपूर्ण प्रकरणासंदर्भात तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर अशा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.